नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवम पवार आणि आज आहे 2 ऑक्टोबर 2024. मित्रो हो, आपल्या सर्वांना माहीत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी व तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी शिवम पवार. आपण बघतो आहे स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे व्हेरी IMP प्रश्न आणि आजचा भाग क्रमांक आहे भाग 20. याआधी मित्र हो 19 भाग आपले झालेले आहेत. ते सर्व आपल्या चॅनलला अवेलेबल आहे, तेव्हा चॅनलला लवकर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून झालेले भाग आणि रोजचे जे अपडेटमध्ये नवीन भाग ॲड करणार आहे ते तुमच्यापर्यंत पोचत राहील. तेव्हा मित्र हो, चला बघूया आजचा पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे खोरे कोणत्या डोंगर रांगा दरम्यान विस्तारलेले आहे? कोणत्या नदीचे? गोदावरी नदीचे. कोणत्या डोंगर रांगा दरम्यान विस्तारलेले आहे? बघा मित्रो, महाराष्ट्राच्या डोंगर रांगा आणि नदी खोरे यांचा नकाशा आपण अभ्यासलाच असेल. कसा असतो? सगळ्यात वरती उत्तर दिशेला असतो सातपुडा. ठीक आहे, सातपुडा. नंतर राहते सातमाळा अजिंठा. नंतर राहते हरिश्चंद्र बालाघाट आणि नंतर खाली सगळ्यात दक्षिणेला शंभू महादेव डोंगर रांग. बघा, सातमाळा अजिंठा, सातमाळा आणि अजिंठा आणि त्यावरती आहे सातपुडा. ठीक आहे, सातमाळा आणि सातपुडा यांच्यामधून कोणती नदी वाहते? यांच्यामधून वाहते तापी नदी. तापीचे खोरे आहे. ठीक आहे. नंतर सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग याच्यामधून कोणती नदी वाहते? तर गोदावरी. ठीक आहे. आणि हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव यांच्यामधून कोणती नदी वाहते? तर ती आहे भीमा. आणि शंभू महादेव डोंगर रांगाच्या दक्षिणेकडून कोणती नदी वाहते? तर कृष्णा खोरे. ठीक आहे. आपल्याला विचारला आहे गोदावरी नदीचे खोरे कोणत्या डोंगर रांगा दरम्यान विस्तारलेले आहे? तर गोदावरी इथे आहे बघा, सातमाळा अजिंठा व हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. पर्याय क्रमांक 2 इथे योग्य होईल मित्र हो. चला पुढे. प्रश्न क्रमांक 2 बघा, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने राज्य घटनेत अधिकृत भाषांची संख्या किती झाली आहे? 22 झाली आहे. ठीक आहे. इथे ऑप्शन चुकलेले आहे मित्र, बघा याला करेक्शन करून घ्या. पर्याय क्रमांक 3 इथे 91 नसून 92वी घटना दुरुस्ती पाहिजे. कितवी? 92वी. पर्याय क्रमांक 3. तर खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेतील अधिकृत भाषांची संख्या 22 झाली आहे? तर पर्याय क्रमांक 3 92वी घटना दुरुस्ती हे तर बरोबर होईल. बघा, मूळ राज्यघटनेमध्ये किती भाषा होत्या मित्र हो? मूळ राज्यघटना जेव्हा लागू झाली म्हणजे 26 जानेवारी 1950 मध्ये, तेव्हा राज्यघटनेमध्ये अधिकृत भाषाची संख्या किती होती? तर ती होती 14. मूळ राज्यघटनेमध्ये 14. नंतर 21व्या घटना दुरुस्तीने, जी की कधी झाली? 1967 मध्ये, एक भाषा ॲड करण्यात आली, सिंधी. कोणती? सिंधी. आता झाली 15. ठीक आहे. नंतर पुन्हा 71वी घटना दुरुस्ती. 71वी घटना दुरुस्ती कधी करण्यात आली होती? 1992 मध्ये. 71वी घटना दुरुस्ती 1992 मध्ये करण्यात आली. तेव्हा किती भाषा ॲड करण्यात आल्या? एकूण 3. किती करण्यात आल्या? 3. त्या 3 कोणत्या? बघा, त्या 3 भाषेची लिंक आहे NMK. N म्हणजे नेपाळी, M म्हणजे मणिपुरी
आणि के म्हणजे कोकणी. म्हणजे अजून 15 आणि 3 इथे भाषा किती झाल्या? 18. ठीक आहे, 18 भाषा झाल्या. आणि शेवटी 92व्या घटनादुरुस्ती 2003. 92वी घटनादुरुस्ती कधी झाली? 2003 मध्ये. एकूण 4 भाषा ॲड करण्यात आल्या. आणि ते 4 भाषा कोणत्या? तर BDMS, BDMS. ठीक आहे. बी म्हणजे बोडो, डी म्हणजे डोंगरी, एम म्हणजे मैथिली आणि यस म्हणजे संथाली. अशा 4 भाषा पुन्हा ॲड करण्यात आल्या. म्हणजे टोटल भाषा किती झाल्या? 22. ठीक आहे. 92वी घटनादुरुस्ती 1903. चला पुढे. प्रश्न क्रमांक 3. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 नुसार कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? बघा, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये सर्वात आधी प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर तो आहे मित्र स्वित्झर्लंड. पर्याय क्रमांक 4. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जगातून पहिले स्वित्झर्लंड. तर भारत देशाची रँक किती आहे मित्र हो? भारत आहे या इंडेक्समध्ये 39व्या क्रमांकावर. IMP क्वेश्चन आहे. 39वा. कोण? भारत. ठीक आहे. इनोव्हेशन इंडेक्स, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. प्रश्न क्रमांक 4 बघा. 2022 साठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 मध्ये कोणाला जाहीर झाला किंवा करण्यात आला? पर्याय क्रमांक 1 आहे वहिदा रहमान. पर्याय क्रमांक 2 आहे आशा पारेख. पर्याय क्रमांक 3 आहे मिथुन चक्रवर्ती आणि पर्याय क्रमांक 4 आहे रजनीकांत. तर 2022 साठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जो नुकताच जाहीर करण्यात आला आहे तो जाहीर करण्यात आला आहे मित्र हो मिथुन चक्रवर्ती यांना. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. 2021 साठीचा कोणाला जाहीर करण्यात आला होता? वहिदा रहमान. कितव्या नंबरचा होता तो? तो होता 53वा. दादासाहेब फाळके पुरस्कार वहिदा रहमान. मिथुन चक्रवर्ती 54वा. ठीक आहे. आशा पारेख 52वा 2020 मधला आणि रजनीकांतला 50व्या क्रमांकाचे दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. ठीक आहे. रजनीकांतला कोणत्या वर्षासाठी? 2019. आशा पारेख 2020 साठी आणि वहिदा रहमान 2021 साठी. ठीक आहे. आणि 2022 साठी यावर्षी जाहीर झाला आहे आणि तो कोणाला? मिथुन चक्रवर्ती. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5. खालील संशोधन व ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 बघा, भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली. जोडी बरोबर आहे, योग्य आहे. केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था राजमुंद्री. राजमुंद्री कुठे येते मित्र हो? आंध्र प्रदेश. ठीक आहे. ही पण जोडी बरोबर आहे. केंद्रीय औषध संशोधन संस्था लखनौ UP. ही पण जोडी बरोबर आहे. आणि चौथी जोडी बघा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द केमिकल बायोलॉजी नागपूर. तर हे नागपूरला नसून कोलकाता येथे आहे मित्र हो. तेव्हा पर्याय क्रमांक होईल 4. ठीक आहे. कुठे आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी कोलकाता, पश्चिम बंगाल. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. चला पुढे. प्रश्न क्रमांक 6. नेट झिरो कार्बन उत्सर्जन विमानतळाचा दर्जा प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते? नेट झिरो कार्बन उत्सर्जन विमानतळाचा दर्जा प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते? तर याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. कुठे? तर दिल्ली. ठीक आहे. कार्बनचं बिलकुल तिथे उत्सर्जन होत नाही. प्रश्न क्रमांक 7 बघा, स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी साधारणपणे गावाची लोकसंख्या कमीत कमी किती असावी? स्वतंत्र ग्रामपंचायत आणि गट ग्रामपंचायत यातला फरक माहीत आहे ना मित्र हो? तर स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या साधारणपणे किती असावी?
पर्याय क्रमांक 1 आहे 1000 लोकसंख्या, पर्याय क्रमांक 2 आहे 800 लोकसंख्या, पर्याय क्रमांक 3 आहे 600 लोकसंख्या आणि पर्याय क्रमांक 4 आहे 300 लोकसंख्या. तर स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी सर्वसाधारणपणे गावाची लोकसंख्या असावी 600. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आणि तेच जर डोंगरी भागातील असेल, आदिवासी भागातील असेल तर त्या ठिकाणी 300 लोकसंख्या असेल तरी राज्य सरकार तिथे ग्रामपंचायतीची स्थापना करू शकतात. ठीक आहे. डोंगरी भाग तसंच आदिवासी भागात निकष किती आहेत? 300 लोकसंख्या आणि सर्वसाधारणपणे 600 लोकसंख्या जर असेल गावाची तर स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापना करू शकतात. ठीक आहे. आणि याच्यापेक्षा जर लोकसंख्या कमी असेल तर गट ग्रामपंचायत म्हणजे 2-4 गावा मिळून एक ग्रामपंचायत बनवण्यात येतं. प्रश्न क्रमांक 8 बघा. भारताने खालीलपैकी कोणत्या अर्थव्यवस्थेची संकल्पना स्वीकारलेली आहे? भारताने खालीलपैकी कोणत्या अर्थव्यवस्थेची संकल्पना स्वीकारलेली आहे? बघा, अर्थव्यवस्थेचे प्रकार आपण बघितले आहे. एक असतो सार्वजनिक अर्थव्यवस्था, दुसरी असते भांडवलशाही अर्थव्यवस्था. ठीक आहे. तर भारताने कोणती अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे? तर मिश्र अर्थव्यवस्था. पर्याय क्रमांक 3. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे त्यामध्ये सार्वजनिक पण असतं आणि भांडवलशाही पण असतं. ठीक आहे. सार्वजनिक अर्थव्यवस्था जी सरकारी कामे आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था ही पूर्णपणे प्रायव्हेट काम असतात. ठीक आहे. भारत पूर्णपणे म्हणजे खाजगी पण नाही आहे आणि सार्वजनिक पण नाही आहे. ठीक आहे. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार भारत देशाने केला आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9. रिकामी जागा हे भारतातील कृषी मालाच्या उद्योगाला ऑनलाईन जोडणारे व्यासपीठ होय. भारतातील कृषी मालाच्या उद्योगाला ऑनलाईन जोडणारे व्यासपीठ कोणते? बघा, पर्याय क्रमांक 1 आहे राष्ट्रीय कृषी बाजार किंवा त्यालाच इनाम म्हणतात. आणि पर्याय क्रमांक 2 आहे किसान क्रेडिट कार्ड. पर्याय क्रमांक 3 आहे कृषी मंत्रालय. पर्याय क्रमांक 4 आहे ई विपणन. बघा, राष्ट्रीय कृषी बाजार किंवा ई नाम हे भारतातील कृषी मालाच्या उद्योगाला ऑनलाईन जोडणारे व्यासपीठ होय. तेव्हा योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10 बघा. सामान्यतः किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही? IMP क्वेश्चन आहे मित्र हो. ठीक आहे. कशाचे गाळण होत नाही मग किडनीमधून? बघा, अमोनियाचे होते का? तर हो होते. युरिक ॲसिड होते. पाणीचे पण गाळण होते. साखरेचे गाळण होते का? तर नाही. तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 साखर. ठीक आहे. साखरेचे जर गाळण झाले असते तर शुगर नावाची बिमारीच अस्तित्वात नसती. साधे प्रश्न असतात पण आपण चुका करून बसतो मित्र. प्रश्न क्रमांक 11 बघा. कोणत्या समाजसुधारकांनी अस्पृश्यांसाठी 1968 मध्ये घरातील पाण्याचा हौद खुला केला? ठीक आहे. कोणत्या समाजसुधारकांनी 1868 मध्ये घरातील पाण्याचा हौद खुला केला? पर्याय क्रमांक 1 आहे बाळशास्त्री जांभेकर. पर्याय क्रमांक 2 गोपाल गणेश आगरकर. पर्याय क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले आणि पर्याय क्रमांक 4 आहे लोकमान्य टिळक. तर कोणी घरातील पाण्याचा हौद खुला केला होता अस्पृश्यांसाठी? तर ते होतील महात्मा ज्योतिबा फुले. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 12 बघा, गणितावरचा आहे मित्र. एक काम 10 दिवसात व B ते काम 15 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून एक काम केले असता त्यांना 2000 रुपये मजुरी मिळाली तर त्यामध्ये Aचा वाटा किती? बघा मित्रो, 10 आणि 15चा लसावी काढू आपण. 10 आणि 15चा लसावी येणार 30. ठीक आहे. 30 येतील आणि त्या 30 दिवसामध्ये A हा किती काम करणार? 3 आणि B हा किती काम करणार? 2. कारण की एकाच कामाला 15 दिवस म्हणजे 2 कामाला 30 दिवस. म्हणजे 30 दिवसामध्ये Bचे किती कामं झाले? 2 आणि Aचे किती झाले? 3. याचा अर्थ काय? स्पीड कोणाची जास्त आहे? Aची. Aने किती काम केले? 3 काम केले आणि Bने किती केले?
2 काम. मजुरी कोणाला जास्त मिळणार? एला, कारण की त्याचे काम काय आहे? 3 काम आहे. टोटल कामं किती झाली? 5 काम झाली आहे. ठीक आहे. 5 कामापैकी 3 एचे आहेत आणि 2 कामं बीचे आहेत. बघा 2000 रुपये मजुरी आहे, तर 2000 भागीला 5 काम म्हणजे एका कामासाठी किती रुपये मिळतील? 400 रुपये. ठीक आहे. मग एचे काम किती आहेत? 3 कामासाठी एला किती मिळणार? 1200 रुपये. आणि बीचे काम किती आहे? 2, तर बीला किती मिळणार? 800 रुपये. आपल्याला एचा वाटा विचारला आहे, तर एचा वाटा होईल 1200 रुपये. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13वा. जर चौरसाचे क्षेत्रफळ आणि समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असेल तर त्यांच्या बाजूच्या लांबीचे गुणोत्तर काय असणार? बघा चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय असते मित्रहो? चौरसाचे क्षेत्रफळाचे सूत्र असते काय असते? बाजूचा वर्ग. म्हणजे काय होणार? याला मानू बाजू, काय यक्स मानू समजा, आणि समभुज त्रिकोणाची बाजू वाय मानू. ठीक आहे. तिन्ही बाजू सारख्या, इथे चारही बाजू सारख्या असतात. ठीक आहे. याचा क्षेत्रफळ काढतो म्हटलं तर एक्स वर्ग, ठीक आहे, बरोबर याचे क्षेत्रफळ बरोबर याचे क्षेत्रफळ. तर समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असते? वर्गमुळात 3/4 बाजूचा वर्ग. बाजू काय आहे? वाय वर्ग. ठीक आहे. आपल्याला दोघाच्या बाजूच्या लांबीचे गुणोत्तर विचारला आहे, तर वाय मी इकडे घेऊन येतो, म्हणजेच एक्स वर्ग अपॉन वाय वर्ग बरोबर किती होणार? वर्गमुळात 3/4. ठीक आहे. परंतु आपल्याला लांबीचे गुणोत्तर विचारले आहे, पण इथे लांबीचा वर्ग आहे, तर याचं वर्गमूळ काढावं लागणार ना. त्या दोघांना वर्गमूळमध्ये टाकून देऊ आपण. ठीक आहे. म्हणजे काय होणार? एक्स अपॉन वाय, एक्सचा वर्गमूळ एक्स, वायचा वर्ग त्याचा वर्गमूळ वाय. ठीक आहे. बघा इथे √3 आहे, म्हणजे 3चं वर्गमूळ आहे, आणि त्याचं वर्गमूळ म्हणजे वर्गमुळात 3ला डबल वर्गमूळ येईल, आणि 4चं वर्गमूळ निघणार 2. म्हणजे गुणोत्तर काय आलं? डबल वर्गमुळात 3 आणि डबल वर्गमुळात 3/2. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे मित्रो. प्रश्न 14वा. खालील अक्षर मालिका पूर्ण करा. बघा अक्षर मालिका काय दिली आहे? BDG, DFI, FHK, HJM आणि क्वेश्चन मार्क. तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार? प्रश्नचिन्हाच्या जागी बघा इथे बी आहे, बी नंतर डी, डी नंतर एफ नंतर एच. काय केलं आहे त्यांनी? बी नंतर यायला काय पाहिजे? सी, पण सीला वगळून डी घेतला आहे. डी नंतर ई यायला पाहिजे, ईला वगळलं आणि एफ घेतलं, म्हणजे एक सोडून एक घेत आहे. एफ नंतर जी, जी नंतर एच नंतर आयला वगळणार, आय नंतर जे. बघा दुसरं पद डी आहे, डी नंतर एफ, म्हणजे इथं पण एक पद सोडून एफ नंतर एच नंतर जे, आणि जे नंतर के एल. शेवटचं बघा जी नंतर आय, म्हणजे जी नंतर एचला सोडलं, आय नंतर जे, म्हणजे एक सोडून के नंतर एल सोडून एम नंतर एनला सोडा, आणि एन नंतर ओ, म्हणजे JLO. पर्याय क्रमांक 2.
प्रश्न क्रमांक 15वा. ए, ए बी, ए बी सी, ए बी सी डी, ए बी सी डी ई डॉट 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 या अक्षर मालिकेतील 55वे पद काय असणार? बघा मित्रो, ए किती वेळा आहे सुरुवातीला? 1. नंतर ए बी किती आहे? 2. ए बी सी 3. नंतर ए बी सी डी 4. ए बी सी डी 5 आणि डॉट डॉट डॉट. तर बघा, पहिल्यांदा 1, नंतर 2, नंतर 3, नंतर 4 आणि असं डॉट डॉट आहे मित्रो. आणि यांची बेरीज होत आहे सरळ सरळ. बघा, पहिलं पद काय येणार? ए. एकासाठी ए. यात 2 पद आहे म्हणजे ए बी. 3 पद आहे म्हणजे ए बी सी. इथे येणार ए बी सी डी आणि पुढे येणार ए बी सी डी ई. ठीक आहे. बघा, एकूण पदचा विचार केला तर हे पहिले पद झाले, हे दुसरे आणि तिसरे. म्हणजे काय झालं? 1 आणि 2ची बेरीज झाली म्हणजे एकूण पद 3. नंतर पुन्हा 3 मिळवले तर 6 पद होतील. 1 2 3 4 5 6 म्हणजे इथपर्यंत 6 झाले. बेरीज कोणाच झाली? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 केले तर इथपर्यंत 10 होतील. ठीक आहे. तर 10वा पद कोणतं येणार? बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर डी येणार. 10वे पद काय येणार? डी. आपल्याला 55वे पद विचारले आहे तर आपण असं लिहित बसणार का? नाही. बघा काय केलं आहे? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 डॉट डॉट डॉट. ठीक आहे. तर काय आपल्याला बघा, मूळ नैसर्गिक संख्यांची बेरीज माहीत आहे. 55वे पद, 55 बेरीज कुठे येते? बघा 1 ते 10ची बेरीज करून बघा तुम्ही, 55 येते की नाही? 1 ते 10 नैसर्गिक संख्याची बेरीज कशी करतो आपण? 10 गुणिला 11 करतो आणि भागीला 2 करत असतो. ठीक आहे. हा फॉर्म्युला तुम्ही बघितला असाल. n गुणिला n+1 आणि भागीला 2 करत असतो. म्हणजे 10 गुणिला 11 भागीला 2 किती येतात? 55. ठीक आहे. म्हणजे 55वे पद काय येणार? ए बी सी डी नुसार 10वे पद. ठीक आहे. नंतर काय होणार? ए बी सी डी नुसार 10वे पद. बघा, ए बी मी लिहूनच काढतो. बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय आणि जे. 10वा पद कोणतं येणार? जे. पर्याय क्रमांक 3. हे समजलं का मित्रो? बघा, नैसर्गिक संख्याची बेरीज आहे, दुसरं काही नाही. पहिलं पद, दुसरं, तिसरं पद. पण काय झालं इथे? हा 1 आणि हे 2 मिळून 3 झाले आहे. बघा, हा 1 हा 1 आणि हे 2 असे मिळून हे 3 पद बनले आहेत. ठीक आहे. तेव्हा आपल्याला 55वे पद विचारले आहे. 55 पद कुठे येतात? तर 1 ते 10 नैसर्गिक संख्याची बेरीज 55 येतात. ठीक आहे. तर 10व्या क्रमांकाचं ए बी सी डी नुसार 10व्या क्रमांकाचं अक्षर तो येणार जे. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. इथेच आपले मित्र हो आजचे 15 क्वेश्चन संपलेले आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तेव्हा मित्र हो इथेच थांबूया. धन्यवाद.